हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर मिनी व्लॉग. आज समर्था आणि मी दोघीच होतो. समर्थाची तब्येत ठीक नाही आहे म्हणून ती अशी शांत शांत आहे. मी स्वयंपाक बनवत होते. तिला बिझी ठेवण्यासाठी असं तिला मी काहीतरी खायला देत होते. तिच्यासाठी आज मी बनवत होते हेल्दी पण असं लाईट वेट असं मुगाच्या डाळीचा भात. डॉक्टरने जड जेवण तिला देऊ नका असं म्हणालेत, पण ती प्लेन मुगाचा भात खातच नाही आहे. पण मी तिला आवडेल असं तिच्या आवडती व्हेजीस घालून तिला छान भात टोमॅटो तिला आंबट लागला की काय म्हणून तिने खाल्लाच नाही, म्हणून मी तिला उकडलेले चवळीचे दाणे होते ते दिले खायला. राईस बनवण्यासाठी मी इथे वाटाणा, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि अर्धा बटाटा आणि 1/4 कप तांदूळ आणि थोडीशी मूग डाळ पातेल्यात आधी तूप घालून घेतलं. समर्थाला मी कुठलेही पदार्थ तुपातच करते. आत्तापर्यंत तेल तिला कधी यूज नाही केलं, फक्त अंड तळताना मी तेल यूज केलं आहे. तुपामध्ये मी जिरे, लसूण आणि हिंग टाकली. थोडीशी हिंग मी आधी नाही टाकली कारण ते करपते परत नंतर, म्हणून मी आधी हिंग नाही टाकली. याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची हे सगळं परतून घेतलं. थोडीशी हळदसुद्धा टाकली. सोबतच टोमॅटो आणि बटाटा हे टाकून छान परतून घेतलं. परतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला उकळी येऊन दिली. उकळी आल्यानंतर जो भात आणि मूग डाळ धुवून ठेवली होती ते त्यात टाकलं. चवीनुसार मीठ टाकलं. मीठ जास्त यूज नाही करत मी. आता 1 वर्षाची झाल्यापासून समर्थाला आम्ही समर्थाचे पप्पा घरी जेवायला येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वयंपाक बनवून घेतला. तिचा राईस बनवून झाल्यानंतर चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत समर्थाचा राईस छान शिजला होता. आधी बटाटा चेक करून घेतला शिजलाय की नाही, कारण राईस शिजतोय लगेच पण काही बटाटे लवकर शिजत नाही. लगेचच तिला चारून घेतला भात. तिला आवडला आणि तिने खाल्ला पूर्ण भात. जेवण झालं तोपर्यंत समर्थाची आजी घरी आली. आजी घरी आल्यावर समर्थ खूप खुश झाली, कारण जाताना ती त्यांच्या मागे जायला खूप रडत होती आणि इथे आजी आल्यावर बघा किती खुश झाली ती. त्यानंतर आम्ही गेलो टेरेसवरती झाडांना पाणी घालायला. समर्थाची आजी सारखी तिला अशी घेऊन फिरतात, त्यामुळे ती सारखी त्यांच्याकडे जाते, कारण त्यांच्यासोबत असलं की तिला फिरायला भेटतं, छान छान टेरेसवर येऊन खेळायला भेटतं. आता दोघी पाणी घालतायत झाडाला, तोपर्यंत मी त्यानंतर थोडी ती खेळली टेरेसवरती आणि दमल्यामुळे तिला झोप यायला लागली आणि तिचा नॅप. थँक्स फॉर वॉचिंग.